नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फोर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 25 फेब्रुवारी 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व भरती परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, राजस्थानमध्ये अलीकडेच लोह खनिजांचे मोठे साठे कोठे सापडले। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर आपल्याला खाली 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 करौली येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, 2024 मध्ये जागतिक मानववंशशास्त्र दिवस कधी साजरा केला जातो। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 15 फेब्रुवारी रोजी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, 19व्या IBA वार्षिक बँकिंग तंत्रज्ञान परिषदेत कोणत्या बँकेने वर्षातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान बँक पुरस्कार जिंकला आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 दक्षिण भारतीय बँक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वृक्षारोपण उपक्रमात समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी वन मित्र योजना सुरू केली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 हरियाणा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कोणत्या संस्थेने ध्वनी आधारित अँटी ड्रोन प्रणाली विकसित केली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 IIT जम्मू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून कोणत्या देशाने जपानला मागे टाकले आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 जर्मनी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, नुकताच कसोटी सामन्यात 500 बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण बनला आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 रविचंद्रन अश्विन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, टाटा स्टीलने कोणत्या संस्थेसोबत नाविन्य आणि उद्योजकता वाढवण्यासाठी सामंजस्य करार केला। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 IIT भुवनेश्वर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, कोणत्या संस्थेने अमृतबाल विमा उत्पादन सुरू केले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 LIC। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, कोणता देश क्वाड युतीचा भाग नाही। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 फ्रान्स। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 नवाब सलाम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, मोझाम्बिकमध्ये बंदर कॉल करणाऱ्या भारतीय तटरक्षक जहाजाचे नाव हे खालीलपैकी काय आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 वराह। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, 19व्या बँकिंग टेक कॉन्फरन्समध्ये कोणत्या बँकेने 7 पुरस्कार मिळवले। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 सिटी युनियन बँक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, भारताने डिजिटल सहकार्यावर कोणत्या देशासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 कोलंबिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, भारत आणि कोणत्या देशांनी लष्करी उपकरणांचे उत्पादन एकत्रित करण्यास मान्यता दिली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 ग्रीस। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, भारत आणि ग्रीसने आपला व्यापार किती वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 2030। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, कॅनडा बेलारूस आणि रशिया या देशात मिळून पोटॅशियमचा एकूण साठा किती टक्के आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 70। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, ॲमेझॉन जंगलात जगातील सर्वात मोठ्या सापाचा शोध लागला असून
त्याची लांबीही किती फूट आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 36, 26. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. अमीन सयानी यांचे नुकतेच निधन झाले. ते प्रसिद्ध रेडिओचे टिंब होते. तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, निवेदक होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले. त्यांच्या रेडिओवरील लोकप्रिय कार्यक्रमाचे नाव हे काय होते? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, गीतमाला. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.